कशाचं इलेक्शन? आम्ही तर वर्षापासून आंदोलन करून राहिलो आहोत. अरे आम्ही जनतासाठी आलो आहोत. हे काही स्टंट नाही आहे. अडीच वर्षापासून फाईल पेंडिंग आहे फायरमॅनची. तर नगर विकास मंत्री 2.5 वर्ष अगोदर इलेक्शन होते का? इलेक्शन तर आता अरे हो नगर विकास मंत्री साहेब, हो एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सावत्र भाव करत आहे नागपुरांसोबत. हे फडणवीस साहेबांनी जी दुश्मनी आहे तुम्ही तुम्ही नागपूरची जनतासोबत काढत आहात. अरे ओएसडी तुमचे नेमले नाही, पालकमंत्री तुमचे नेमले नाही, 14,000 करोडच्या NMIDA फंडाला तुमची स्थिती भेटली. याच्यामध्ये नागपूर जनतेचा काय दोष आहे? तुम्ही नागपूर महानगरपालिकाची फाईल का दाबून ठेवतात? आम्ही इलेक्शनसाठी नाही आलो, आम्ही आरोप करासाठी आलो आहे एकनाथ शिंदे साहेबांवर की तुम्ही नागपूर सोबत दुजाभाव करता. ज्या रागात नागपूर महानगरपालिका अक्षम आहे म्हणतात, फंड नाही आहे, सुरांच्या भिंती तुटलेल्या आहे. आता बांडेवाडी डॅम तुम्ही बघितला, 15 दिवसापासून आग पेटली होती. त्या आगीमध्ये लोकांचे धुवाधार झाला, त्याच्यामध्ये अस्थमा झाला, लोक पीडित झाले. बांडेवाडीची भिंत्या तुटल्या आहेत. आता पावसाळा येत आहे, फायरमॅन नाही आहे, कचऱ्याची व्यवस्था नाही आहे, कचरे घोटाळे सुरू आहे. हे सगळं महानगरपालिकामध्ये एकनाथ शिंदेजी जेव्हापासून तुम्ही नगरविकास मंत्री बनले, किती दिवस आले तुम्ही नागपूर महानगरपालिकेचा कारभार बघायला? आणि हे फाईल दाबवण्याची प्रकृती सोडा. तुमची दुश्मनी असेल, तुमच्या दुष्भाव असेल देवेंजी सोबत, पण नागपूर जनता या भुगतमान करणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि जर नाही झाला तर नेक्स्ट वेळी इलेक्शन गेल्या खड्ड्यात आम्ही ह्या प्रिमायसेसमध्ये नागपूर तुमच्या नगरविकास मंत्रीच्या पुतळा दहन करू. असे सगळ्यात मोठे तिन्ही दिग्गज नेते नागपूरचे प्रस्ताव नाही अशा समस्यांना जनतेला तोंड द्यावं लागत आहे. तर जनतेने आता काय निर्णय घ्यावा? तोच मी म्हणून राहिलो की एकनाथ शिंदे एवढे मोठे झाले का की गडकरी साहेबांचं शहर, राजस्व मंत्री इच्छे, मुख्यमंत्री इच्छे, आणि एवढा मोठा काय घाबरता हो फडणवीस साहेब तुम्ही एकनाथ शिंदेजीला? कशाला घाबरता? कशाला न्याय देऊ शकत नाही? आता न्याय देणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. समोरची भूमिका जर हे मुद्दे आमचे नाही झाले तर मग आम्ही पुतळा पेटवणार एकनाथ शिंदे साहेबांच्या. बस एवढी आमची भूमिका.